दृश्य आपण पाहतोय एफडीएचे अधिकारी या कॅन्टीन मध्ये पोहोचलेले आहेत। सध्या या संदर्भातली सुनावणी ही 3 वाजता होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय एफडीएचे अधिकारी इथे दाखल झालेत। कोर्टानं एफडीएवर ताशेरे ओढले होते, काही सवाल उपस्थित केले होते। या प्रकरणाची सुनावणी काही वेळापूर्वी पार पडली। आपण पाहतोय मंत्रालय कॅन्टीन मध्ये एफडीएची पाहणी सध्या सुरू आहे। अधिकारी दाखल झालेत। आपण काही वेळापूर्वीच ही दृश्य पाहिली। 98% स्वच्छ हे कॅन्टीन असल्याचा दावा एफडीएने केला होता। मात्र मंत्रालयातल्या तपासणीचे फोटो जेव्हा न्यायालयासमोर सादर करण्यात आले तेव्हा कोर्टानं एफडीएवर ताशेरे ओढले। फोटोज नको, व्हिडिओज हवेत असं कोर्टानं म्हटलं होतं। व्हिडिओज सादर करा असे आदेश कोर्टानं दिले होते। आणि आता आपण पाहतोय एफडीएचे अधिकारी इथे दाखल झालेत। सध्या पथक दाखल झालंय वकिलांसमोर। एफडीएची मंत्रालय उपहारगृहात सध्या तपासणी सुरू आहे। ही मुंबईतल्या मंत्रालयातली दृश्य आपण पाहतोय। छाप्याआधीच मंत्रालय कॅन्टीन हे साफ सूफ ठेवण्यात आलेलं आहे, स्वच्छता करण्यात आलेली आहे। त्या तपासणीचे व्हिडिओ का नाहीत असे सवाल कोर्टानं एफडीएला विचारले होते। 98% हे मंत्रालयातलं कॅन्टीन स्वच्छ आहे असा दावा एफडीए कडून कोर्टात करण्यात आला होता। मात्र या दाव्यावर कोर्टानं एफडीएवर ताशेरे ओढले होते, काही सवाल उपस्थित केले होते। या तपासणीचे फोटोज का आहेत, व्हिडिओज का नाहीत असं कोर्टानं विचारणा केली होती, काही सवाल केले होते। आणि आता यानंतरची सुनावणी ही 3 वाजता होणार आहे। मात्र त्याआधी आपण पाहतोय एफडीएचे अधिकारी पुन्हा एकदा इथे दाखल झाले। सध्या इथे कशा पद्धतीनं स्वच्छता होते या संदर्भातले व्हिडिओज घेण्याचे आदेश निर्देश कोर्टानं दिले। त्यामुळे इथले व्हिडिओज सध्या घेतले जातील। मंत्रालयातले कॅन्टीन मधली दृश्य आपण पाहतोय। या उपहारगृहाची सध्या एफडीए कडून तपासणी सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती आहे, काय घडतं सध्या तिथे? नक्कीच आपण बघतोय की मंत्रालयाचं हे उपहारगृह आहे आणि इथे मागच्या 20 मिनिटांपासून एफडीएचे अधिकारी आणि सरकारी वकील जे आहेत ते उच्च न्यायालयाचे त्यांच्यासोबत ही जी तपासणी जी आहे ती कॅन्टीनची ती करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या वतीनं सुरुवातीला जे अन्नधान्याचं जे भांडारगृह आहे तेथे तपासणी केली। अन्नधान्य योग्य स्थितीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। गहू, तांदूळ, डाळी या मोठ्या प्रमाणात मंत्रालयाच्या याचा स्टोर रूम मध्ये होत्या। आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी हे अन्न शिजवलं जातं त्या कॅन्टीन मध्ये सध्या एफडीएची टीम जी आहे ती तपासणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। खर तर एफडीएने ही जी तपासणी आहे ती 2 दिवसांपूर्वीच केलेली होती आणि आज उच्च न्यायालयामध्ये असा दावा केला की हे कॅन्टीन जे आहे ते 98% स्वच्छ आहे। मात्र तपासणी करता हा दावा करताना फक्त उच्च न्यायालयामध्ये फोटो सादर केले होते। मात्र या कारवाईवरती उच्च न्यायालय समाधानी नव्हतं। त्यांनी असं म्हटलं की हे तुमचं वक्तव्य जे आहे ते हास्यास्पद आहे की उच्च न्यायालयाचं हे मंत्रालयातलं कॅन्टीन जे आहे ते फक्त 98% स्वच्छ आहे। त्यामुळे तुम्ही पुन्हा त्या कॅन्टीन मध्ये तपासणी करा आणि त्याची व्हिडिओग्राफी करा आणि पुन्हा 3-4 वाजताची सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीमध्ये याची तपासणी केलेला अहवाल जो आहे तो पुन्हा आमच्या टेबलावरती ठेवा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत रवींद्र हुगे यांनी एफडीएला केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आता आपण बघतोय की समोर एफडीएचे अधिकारी असतील, उच्च न्यायालयाचे काही वकील असतील, यांच्या सक्षम ही सर्व जी तपासणी जी आहे ती सुरू आहे। सुरुवातीला जे अन्नधान्य ज्या ठिकाणी साठवलेलं होतं, डाळी असतील, गहू असतील, तांदूळ असतील, त्या ठिकाणी जाऊन बघितलं, तेलाची तपासणी केली, सर्व सुस्थितीत आहे का, योग्य आहे का। त्यानंतर तिथे काही नोंदी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केल्या। आपण बघितलं तर आता उपहारगृह जे आहे जे त्या ठिकाणी अन्न जे शिजवलं जातं त्या ठिकाणी देखील तपासणी जी आहे ती एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सध्यापर्यंत केल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आतापर्यंत कोणत्याही ठिकाणी अधिकाऱ्यांनी जी आहे ती त्रुटी जी आहे ती नोंदवल्याचं पाहायला मिळत नाहीये। कारण की आपण बघितलं एफडीएच्या ज्या कारवाया ज्या आहेत त्या राज्यभर धडधडीत सुरू होत्या। त्यानंतर अनेक आस्थापनांनी अगोदर स्वतःहूनच सुधारणा केलेल्या होत्या। त्या अनुषंगानं मंत्रालयात देखील आपण बघितलं तर कर्मचाऱ्यांच्या हातात ग्लोव्ज असतील, डोक्यावरती कॅप असेल किंवा जे अन्न ठेवलेलं आहे त्यावरती जाळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी सर्व ज्या नियम असतात ते या ठिकाणी पाळले गेल्याचं आपल्यालाही दिसून येत आहे। मात्र हे जे नियम आहेत ते मंत्रालय आताच पाहताना आपल्याला पाहायला मिळतं। या अगोदर म्हणजे महिनाभर अगोदर अशी स्थिती नव्हती। एफडीएने ज्यावेळेस कारवाया करायला सुरुवात केली त्यानंतर ही स्थिती जी आहे ती दिसून येते। समोर आपण बघतो की ज्या ज्या काही कॅन्टीनचे जे नियमावली असते त्या अनुषंगाने विचारपूस जी आहे ती कॅन्टीन व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून विचारपूस जी आहे ती एफडीएच्या कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याचं पाहायला मिळतं। मागच्या 20 ते 30 मिनिटांपासून ही चौकशी जी आहे, एक प्रकारे तपासणी जी आहे ती मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।
एकंदरीत उच्च न्यायालयानं एफडीएला सवाल केलेला होता की तुम्ही फक्त खासगी आस्थापनांवरतीच कारवाई करतात का? जे सरकारी आस्थापना आहेत, मंत्र्यांचे कॅन्टीन्स असतील, रेस्टॉरंट असतील, मंत्रालयाचं कॅन्टीन असेल, हायकोर्टचं कॅन्टीन असेल, त्या अनुषंगानं एफडीएनं मागच्या 2 दिवसांमध्ये सर्व जी तपासणी आहे ती केल्याचं पाहायला मिळतंय. काल उच्च न्यायालयाचं कॅन्टीन देखील त्यांनी निश्चितच. तपासलं. निश्चितच होते. त्यामुळे आपण पाहतोय एफडीएचे अधिकारी आणि वकिलांसमक्ष ही सगळी सध्या पाहणी सुरू आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ऋतिक.